नमस्कार. हे जे रोप पाहताय ते रोप आहे जट्रोफा. आता जट्रोफाचं हे जे रोप पाहताय अतिशय सुंदर दिसतं. ह्याची पानेही खूप आकर्षक असतात. मात्र फुलं जी असतात ही फुलं अत्यंत विषारी आणि अत्यंत घातक असतात. याच्या 3 बिया जर आपण खाल्ल्या तर माणसाचा जीवही जाऊ शकतो. तर असं अतिशय सुंदर असं झाड फुलपाखरांना आणि इतर कीटकांना आकर्षक करत असतं आणि आपल्या बागेची शोभाही वाढवत असतं. मात्र जर आपल्या इथे लहान मुलांचा वावर असेल तर हे झाड लावणं टाळावं आणि लावलं तरीसुद्धा हे झाड अशा ठिकाणी लावावं की जिथे कोणाचा हात जाणार नाही, कारण की हे अत्यंत विषारी असं झाड आहे मानलं गेलेलं आहे. तेवढंच आकर्षक आणि सुंदरही तेवढंच झाड आहे. त्याच्यामुळे हे झाड याला खूप कमी पाणी लागतं, पाण्याची आवश्यकता असते. जिथे खूप कमी प्रमाणात झाड खूप सुंदर प्रकारे वाढतं आणि पानं हिरवं कंच असतात, पानाशी कात्रीसारखी दिसत असतात आपल्याला. तर असं झाड तुम्ही तुमच्या परसबागेमध्ये लावू शकता. मात्र काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. कण्हेरीचं आणि हे जट्रोफाचं झाड अत्यंत विषारी झाडं असतं. त्याच्यामुळे अशी झाडं लावत असताना थोडासा आपल्याला विचार करून लावायला हवीत. त्याच्यामुळेच वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की ही झाडं लावणं आपल्या इथून टाळावं, विषारी झाडं लावू नयेत. पण बागेची आवड ज्यांना असतं, जे बागप्रेमी असतात ते हमखास अशी झाडं लावतात. मात्र काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं. अदरवाईज जर तुमच्याकडे लहान मुलं नसतील तर तुम्ही हे झाड लावू शकता. ह्याची काळजी करणं खूप म्हणजे ह्याला नाहीच्या बरोबरच आपण याला काळजी नाही घेतली तरी चालते. इतकं हे असं कठोर झाड आहे, हार्डी झाड आहे. त्याच्यामुळे ह्या झाडाला जर तुमच्याकडे लहान मुलं नसतील तुम्ही झाड नक्की लावू शकता आणि झाडांचा फुलांचा आनंद घेऊ शकता. अतिशय सुंदर अशी याला फुलं येत असतात. आबोली रंगाची, लाल रंगाची किंवा गुलाबी रंगाची फुलं तुम्हाला दिसतील. तर असं हे शोभेचं झाड तुमच्या बागेमध्ये लावा आणि हॅपी गार्डनिंग. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये.